पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे वंचित आणि काँग्रेसमधील विसंवाद पुन्हा चव्हाट्यावर येताना पाहायला मिळतोय। जाहीरनामा प्रसिद्धीवेळी वंचितकडून कोणीही उपस्थित नसल्याचंच पाहायला मिळालंय। या उलट वंचितनं याच वेळी मुंबई कार्यालयात पत्रकार परिषदेचं आयोजनही केलं होतं। हा जाहीरनामा काँग्रेस आणि आघाडी पक्षांचा आहे, मात्र त्यात एकमत दिसून आलेलं नाही। अधिक माहिती जाणून घेऊ, आमच्या प्रतिनिधी जुई जाधव सध्या संपर्कात आहेत। जुई, एकमत नसल्याचंच यातनं स्पष्ट होताना पाहायला मिळतंय, यावर वंचितकडनं काय प्रतिक्रिया आली आहे? त्यांना आपण जर पाहिला गेलं तर मग आता काही वेळापूर्वी काँग्रेस, रासप, वंचित यांनी जी आघाडी केली आहे मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी, त्यांचा वचननामा, जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला। मात्र यामध्ये वंचितकडून कोणीही प्रतिनिधी उपस्थित नव्हतं। वंचितकडून कोणीही प्रतिनिधी उपस्थित का नाही असा सवाल जेव्हा वर्षा गायकवाड यांना विचारण्यात आला, तेव्हा त्यांनी स्पष्ट सांगितलं की प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत माझी चर्चा झाली आहे। त्यांचे काही आधीच नियोजित दौरे होते, त्यामुळे ते येऊ शकले नाहीये। मात्र वंचितचे जे इतर खरं तर प्रतिनिधी आहेत, म्हणजे त्यांचे मुंबई अध्यक्ष असतील किंवा प्रवक्ते असतील, ते का नव्हते यावरती मोठा सवाल उपस्थित होतोय। कारण का यावेळेला म्हणजे 2 वाजता खरं तर जाहीरनामा प्रसिद्ध होणार होता, परंतु त्याच वेळेला वंचितकडून मुंबईच्या कार्यालयामध्ये त्यांच्या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। म्हणजे वंचितचे प्रतिनिधी हे मुंबईत होते, अवघ्या काही खरं तर अंतरावरच वंचितचं कार्यालय आणि मुंबई काँग्रेसचं कार्यालय आहे, त्यामुळे ते इतकं लांबही नाहीये, ते येऊ शकले असते, परंतु ते आले नाही। त्यामुळे आता पुन्हा एकदा सवाल उपस्थित झाला आहे। खरं तर निवडणुकीचे अर्ज भरण्याच्या काही तासांआधीच वंचितकडून 16 जागा ह्या काँग्रेसला परत करण्यात आल्या होत्या। त्यानंतर 5 जागांवर वंचितने आपले उमेदवार दिले आणि मैत्रीपूर्व लढत होईल असं सांगितलं होतं। या सगळ्या कारणांमुळे खरं तर वंचित आणि काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद सुरूच आहे, परंतु तो वाद आज पुन्हा एकदा चव्हाट्यावरती दिसून आला। वंचितकडून कुठलेही प्रतिनिधी उपस्थित नव्हते त्यामुळे। अगदी, आणि यातनंच एकमत नाही तिन्ही पक्षांमध्ये हे मात्र स्पष्ट होताना पाहायला मिळतं। जुई, धन्यवाद आणि वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट्स घेत राहू।